नमस्कार. कधीकधी निसर्गातल्या अगदी साध्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये खूप मोठं रहस्य आणि श्रद्धा दडलेली असते. आज आपण अशाच एका खास वस्तूविषयी जाणून घेणार आहोत. ती म्हणजे गोमती चक्र. कधी असा विचार केलाय की नदीच्या पात्रात सापडणारं एक छोटंसं कवच आपलं नशीब उजळू शकतं? हाच प्रश्न आपल्याला श्रद्धा आणि निसर्गाच्या एका अद्भुत मिलापाकडे घेऊन जातो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे गोमती चक्र म्हणजे नेमकं काय आहे हेच समजून घेऊया. तर गोमती चक्र हे एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं शंखासारखं दिसणारं एक कवच आहे. हे आपल्याला प्रामुख्याने गुजरातमधल्या द्वारका येथील पवित्र गोमती नदीमध्ये सापडतं. आणि याच्या नावाचं कारणही अगदी सोपं आहे. ह्याच्यावर एक नैसर्गिक चक्रासारखी रचना कोरलेली दिसते, म्हणूनच याला गोमती चक्र असं म्हणतात. पण इतकी सुंदर चक्राकार रचना यावर येते तरी कशी? चला बघूया. याची निर्मिती ही पूर्णपणे नैसर्गिक आहे. यात माणसाचा कोणताही हस्तक्षेप नाही. गोमती नदीच्या तळाशी जे लहान लहान जलचर असतात त्यांच्या कठीण कवचांपासून म्हणजे त्यांच्या शंखांपासून हे चक्र तयार होतं. निसर्गाच्या किमयेतूनच याला हा खास आकार मिळतो. याची रचना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. जसं इथे दिसतंय, याची एक बाजू पूर्णपणे सपाट आणि गुळगुळीत असते आणि दुसरी बाजू मात्र थोडीशी उंचवट्याची असून त्यावरती चक्रासारखी गोल-गोल सर्पिल रचना कोरलेली असते. आणि हेच याचं खास वैशिष्ट्य आहे. आता याच्या दिसण्यापलीकडे जाऊन आपण त्याचं धार्मिक महत्त्व जाणून घेऊया, कारण त्याचं खरं रहस्य तर तिथेच दडलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमती चक्राला खूप जास्त महत्त्व आहे. त्याला थेट देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. हो, धन आणि समृद्धीची देवता देवी लक्ष्मीचं प्रतीक. म्हणजे बघा, याला फक्त एक दगड नाही तर धन, समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करणारं एक प्रतीक मानलं जातं. अनेक जण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी याचा वापर करतात. इतकंच नाही तर वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची ताकदही यात आहे असं मानतात. म्हणूनच पूजेमध्ये हे चक्र ठेवणं खूप शुभ समजलं जातं. पण मग या श्रद्धेमुळे नेमके काय फायदे होतात आणि याचा उपयोग कसा करायचा? चला तेही पाहूया. असं मानलं जातं की घरात गोमती चक्र ठेवल्याने सुखसमृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. ते नकारात्मक शक्तींपासून आपलं संरक्षण करतं, ज्यामुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा आणि मनशांती टिकून राहते, अशी श्रद्धा आहे. एवढंच नाही तर व्यवसायात प्रगतीसाठीही हे चक्र सहाय्यक ठरतं, अशीही एक मान्यता आहे. बरं, ह्याचा उपयोग करायच्या काही पारंपरिक पद्धती आहेत. अनेक लोक दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी हे चक्र पूजेत ठेवतात. काही जण ते आपल्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवतात. तर काही जण त्याला एका लाल कपड्यात गुंडाळून घरातल्या एखाद्या पवित्र जागी ठेवतात. आणि हो, लॉकेट किंवा ताईत म्हणून शरीरावर धारण करण्याचीही एक प्रथा आहे. या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की गोमती चक्र हे फक्त एक कवच नाही, तर ते श्रद्धेचं एक खूप शक्तिशाली प्रतीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की गोमती चक्राची खरी शक्ती ही ती वापरणाऱ्या व्यक्तीच्या श्रद्धेशी आणि परंपरेशी जोडलेली आहे. म्हणूनच जेव्हा त्याचा पूजेमध्ये वापर केला जातो तेव्हा त्याला स्वच्छ आणि पवित्र ठेवणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर गोमती चक्र म्हणजे फक्त निसर्गाने तयार केलेल्या कवच नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत त्याला धार्मिक, वास्तू आणि आध्यात्मिक पातळीवर एक खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि असं मानलं जातं की जर श्रद्धेने याचा वापर केला तर ते शुभ फळं देणारं आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनतं. आणि शेवटी एक प्रश्न मनात येतोच की निसर्गातून मिळालेली एखादी साधी वस्तू आणि आपली मानवी श्रद्धा या दोन्हींमधलं खरं नातं नेमकं काय असावं यावर नक्की विचार करा.